शेतकरी आहे आणि मी काल जे आमदार महोदयांना बोललो की फक्त भाजपच्या वावरात जाऊ नका, ते कशासाठी बोललो तर या शेतकऱ्याचं तुम्ही गरण ऐकून घ्या। आम्ही भावांना MSPचे भाव 24 रुपये असे शासनानं भाव बांधून दिले होते, परंतु तालुक्यात रजिस्ट्रेशन झालं, हजारो शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन केलं, पण काही मोजक्याच शेतकऱ्यांचं मक्का त्या ठिकाणी खरेदी केलं गेलं। पण साधारण शेतकरी जो आहे, गरीब शेतकरी, त्याची 24 रुपये हमी भावांना मक्का विकली नाही, त्यांना प्रायव्हेट बाहेर 1400 रुपये भावांना मक्का विकली आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान झालं। आणि फुलंब्री तालुक्याचं दुर्दैव आहे की प्रत्येक वेळेस असा शांत आमदार भेटतो आणि तालुक्याला कुठलीच प्रगती नाही, शेतकऱ्याचं कोणताही आमदार काम करून द्यायला तयार नाही। पण शेतकऱ्यांच्या मुलं आवाज उचलायला लागले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करता, दडपशाही करता, गावापासून ते तालुक्यापर्यंत या भाजप सरकारची गुंडगिरी चालू आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय जवान। त्या अनुषंगानेच फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची मक्का 2400 रुपये भावानं खरेदी केली गेली। 6 महिन्यापासून आमच्या शेतकऱ्यांमध्ये हा उद्रेक होता आणि म्हणून काल गावाची पाहणी करायला आले तर फक्त बूथ प्रमुखाच्या वावरात गेले, चहा नाश्ता पोहे खाल्ले। मी सन्माननीय आमदार महोदयाला सरपंच म्हणून फोन केला की एका गरीब शेतकऱ्याच्या वावरात गहू पडलेले आहे सांगण्यासाठी, तिकडे देखील भेट द्या म्हणून आमदार महोदयांनी माझा फोन घेतला नाही। मात्र मी बोललो आणि मी काय बोललो की जर तुम्ही असा भेदभाव केला तर मी असं काही करेल। आमदार महोदयांना उद्देशून मी कधी बोललोच नाही, तरी देखील माझ्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला। आता मला अटक करण्यासाठी शासनाची गाडी येणार होती, पण मी म्हणलं आपण पायी पायी SP ऑफिसला जाऊया, तिथं अटक होऊया आणि महिना 15 दिवस तिथंच राहूया। म्हणून माझा शेतकरी शेतकरी बांधव घेऊन मी SP ऑफिसला निघालेलो आहे। जय जवान, जय किसान। जय जवान, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद। अरे तरुणा, बघतोस काय, जागा हो, तुझ्या हक्कासाठी लढायला उभा राहा, रस्त्यावर उतर। हा संदेश देण्यासाठी एक तरुण या ठिकाणी आज रस्त्यानं SP ऑफिस ॲडिशनल SP मॅडम यांच्या कॅबिन मध्ये चाललेला आहे। मला दाबून ठेवा, मला अटक करा, मला गोळ्या घाला, पण हा मंगेश साबळे शांत बसणार नाही। मी बोललोय ज्या ज्या वेळी माझ्या शेतकऱ्यावर अन्याय होईल त्यावेळी मी आवाज उचलेल आणि फक्त भाजपच्या लोकांची मक्का खरेदी होते, फक्त भाजपच्या लोकांचे पंचनामे होते, त्यांना जास्त विहिरीचे लाभ भेटत आहे, त्यांना जास्त गोट्याचे पैसे त्यांचे लवकर भेटत आहे। मग बाकी शेतकऱ्याचं जगणं तुम्ही मान्य केलं नाही का? तुम्हाला मतदान केलं नाही म्हणून तुम्ही त्यांचे काम करणार नाही का? मग शेतकऱ्यांचा वाली कोण असणार हा प्रश्न विचारण्यासाठी SP ऑफिसला आम्ही या ठिकाणी निघालेलो आहे। मायबाप जनता आनंद या ठिकाणाहून संभाजीनगर SP ऑफिसला पायी यात्रा आम्ही काढलेली आहे आणि प्रशासनाला विनंती आहे, जर मी शेतकऱ्याच्या बाजूनं बोलत असाल, माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर या अनुराधाताई चव्हाण आणि यांचे पती अतुल चव्हाण यांनी 4000 कोटीचा आणि 250 कोटीचा नवीन घोटाळा केलाय, याची चौकशी मुख्यमंत्री साहेब तुम्ही कधी करणार? म्हणजे जो पैसा आलाय तो सत्तेचा वापर करून, सिस्टमचा फायदा घेऊन गरीब शेतकऱ्यांच्या पोराला दाबण्याचं काम करणार आहे का? तुम्ही हिटलरशाही या महाराष्ट्रामध्ये चालू केली आहे का? हा प्रश्न विचारण्यासाठी SP ऑफिसला आम्ही निघालेलो आहे आणि सर्व तरुण बांधवांना विनंती करतोय, अरे हक्काची लढाई आहे, सामील व्हा, अन्यायाविरुद्ध आवाज उचलायला शिकवा, नाहीतर उद्या तुम्हाला पिकाचे पंचनामे होणार नाही, तुम्हाला पैसे मिळणार नाही,
फक्त भाजपच्याच लोकांच्या खात्यात पैसे येतील तेव्हा मात्र तुम्ही बोंबलत बसू नका. आता या लढ्यामध्ये सामील व्हा. जय जवान. चलो बस हो गया, अभी जाएंगे पैदल पैदल. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने बोललो म्हणून सन्माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी स्वतःवर वडून घेतलं आणि माझा थोबाड फोडून असा गुन्हा माझ्यावर दाखल केला. ठीक आहे, गुन्हे दाखल करायला मी घाबरत नाही, मात्र शेतकऱ्यावर बोलत असताना, शेतकऱ्याची बाजू मांडत असताना आम्ही कुणाला घाबरणार नाही. आम्ही तुमच्या गुन्ह्याला घाबरणार नाही. आणि शेतकऱ्याच्या तरण्याबाण मर्दपुरांनो, अरे लोकशाही वाचवण्यासाठी, यांची झुंडशाही हाणून पाडण्यासाठी हा पठ्ठ्या रस्त्यावर उतरलाय. झोपलाय काय घरात बसून? मोबाईलवर काय बघताय? सन्माननीय SP मॅडम, ॲडिशनल SP मॅडम यांच्याकडे मला हजर राहायचे आदेश API साहेबांनी दिले आणि म्हणून या आळंद गावामधून SP ऑफिसला मी आता हजर राहण्यासाठी चाललोय. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, मला पावबंद करण्यासाठी, अटक करण्यासाठी ॲडिशनल SP मॅडम यांच्या कार्यालयात हजर राहा 12 वाजेपर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र सरकारच्या गाडीत मी जाणार नाही. सरकारची गाडी मला आवडत नाही. सरकारच्या गाडीला मी बोजा बनणार नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून असं रस्त्यावर चालत जाणार आहे. SP ऑफिसला चालत जाणार आहे. आळंद पासून निघालो. अरे शेतकऱ्यांच्या पोरांनो, शेतकऱ्यासाठी कळवा असेल तर चला या SP ऑफिसला जाऊया आणि या झुंडशाहीला, हिटलरशाहीला हाणून पाडूया. जय जवान. जय जवान. जय जवान. जय जवान. जय जवान. जय जवान. आणि माझ्या पाठीवर हवालदिल झालेला शेतकरी लटकलेला आहे. या शेतकऱ्याच्या अपेक्षा, या शेतकऱ्याच्या खांद्यावरचं कर्ज माझ्या खांद्यावर घेऊन SP ऑफिसला मी निघालेलो आहे. दाखवून दे शेतकरी आपला. जय जवान. जय जवान. तर मंडळी, हे आहेत मंगेश साबळे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि चौकशीची मागणी यावेळेस मंगेश साबळे यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्धचा लढा आपण लढतोय असं मंगेश साबळे यांच्या या शॉर्ट व्हिडिओमधनं बघायला मिळतं. शेतकऱ्यांसाठी बोललो म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल झालाय. आज माझ्या पाठीवर शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि अन्यायाचं ओझं असल्याचं मंगेश साबळे म्हणतात. अतुल चव्हाण यांनी 4000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. अनुराधा चव्हाण आणि अतुल चव्हाण यांनी दोघांनी मिळून 250 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री साहेब, या प्रकरणाची चौकशी कधी होणार असं मंगेश साबळे विचारतात. आमदार आणि अधिकारी गब्बर झाल्यात आणि शेतकऱ्यांचं शोषण होत आहे असं मंगेश साबळे यांनी मोर्चा काढत सगळ्यांना सांगितलं. शेतकऱ्यांच्या खांद्यावरील खर्चाचं आणि कर्जाचं ओझं कमी करण्याची गरज असल्याचं यावेळेस ते म्हणतात. मंडळी, या व्हिडिओमधनं आपण मंगेश साबळे यांना बघतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवल्यानंतर स्वतःवर केलेल्या कारवाईचा निषेध त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवरती कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. शेतकरी प्रश्नांवरून सरकारला जाब विचारलाय. 4250 कोटींच्या कथित घोटाळ्याचा पर्दाफाश आपण करणार असल्याचं यावेळेस ते म्हणतात.
मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर असे आरोप करण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांकडे त्वरित चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष त्यांनी या ठिकाणी वेधण्याचा प्रयत्न केलाय. तर मंडळी, शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलल्यामुळे आपल्यावरती गुन्हे दाखल केले जात असल्याची खंत मंगेश साबळे हे व्यक्त करतात. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गब्बर होत असताना सामान्य शेतकरी मात्र ओझ्याखाली दबलाय आणि हे दाखवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या आपल्या पाठीवर शेतकऱ्यांच्या कष्टाचं ओझं यावेळेस मंगेश साबळे वाहून नेताना आपल्याला दिसतात. शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चाचा आणि संघर्षाचा वास्तववादी चेहरा आपण समोर आणतो आहोत असं मंगेश साबळे या ठिकाणी सांगतात. तर या व्हिडिओमध्ये सत्तेतील व्यक्तींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर असे आरोप मंगेश साबळे यांनी या ठिकाणी केलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी अत्यंत संवेदनशील राजकीय वळण घेणारा हा मुद्दा ठरतोय असं देखील त्यांचं मत आहे. प्रशासनाने या आरोपांची दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी असं मंगेश साबळे यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून अवश्य व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.